जय भीम मित्रांनो, जे माझे धम्मबंधू आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आईला व पत्नीला धम्माची आवड असते, परंतु त्यांच्याकडे फोन नसतो. अशा माझ्या माता भगिनींना आपण दररोज हा ग्रंथ वाचनाचा व्हिडिओ ओपन करून द्यावा ही नम्र विनंती. ज्यांना धम्माची आवड आहे पण वाचता येत नाही, किंवा वाचता येतं पण ज्यांच्याकडे वेळ नाही, किंवा ज्यांच्याकडे वेळही आहे आणि ज्यांना वाचता पण येतं परंतु वाचनाचा कंटाळा येतो, अशांकरता मी हे चॅनल सुरू केलेले आहे. तरी आपण सर्वांनी घरी राहून आपली कामं करता करता किंवा ध्यान साधनेसारखं बसून व डोळे मिटून शांतपणे दररोज सदर ग्रंथाचे श्रवण करावे ही विनंती. सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि आपण बाबांची खरी लेकरं असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नये. तसेच बेल आयकॉन दाबण्यास सुद्धा विसरू नये. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता महामाया, माता यशोधरा यासह संपूर्ण महामानवांना त्रिवार अभिवादन करते. मी विशाखा सावंत. मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे संपूर्ण पठण व विश्लेषण करीत आहे. तरी सर्व धम्मप्रेमी, ज्ञानपिपासू, उपासिका व सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या सदर ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे ही विनंती. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं सदाचरणाची आवश्यकता. सदाचरणाची आवश्यकता ही समाजामध्ये आहे. दुष्ट आणि अनिमित्तिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते, तसेच अनीतिमान माणसाला त्यामुळे त्याची अपकीर्ती लोकांमध्ये पसरते आणि मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत किंवा श्रमण असोत, यांच्यामध्ये जाण्यासाठी तो लाजतो. तसेच जो सज्जन माणूस आहे, जो शीलवान माणूस आहे, त्यांना सदाचरणाचा कोणता लाभ होतो तर त्याच्या घरी त्याला विपुल अशा प्रमाणात द्रव्य लाभ होतो, त्याची सत्कीर्ती सगळीकडे पसरते आणि श्रमण ब्राह्मणामध्ये तो जाऊन आत्मविश्वासाने प्रवेश करू शकतो. नंतर आपण बघितलं सदाचार आणि जनतेप्रती जबाबदाऱ्या. तर जनतेप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात, म्हणून सारीपुत्त हा जो धनंजयी ब्राह्मण असतो, त्या धनंजयी ब्राह्मणाला सांगतात की आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, घरच्या जबाबदाऱ्या आणि समाजाच्या जबाबदाऱ्या, या सर्वांना धरून आपण न्यायानेच वागलं पाहिजे. न्याय याचे उल्लंघन करू नये. नीतिमान मार्गाने, योग्य मार्गाने सम्यक आजीविका करूनच आपण आपली कामं, आपल्या सर्व जे व्यवहार आहेत ते चांगल्या रीतीनं करू शकतो. दुसऱ्या प्रकारे करू शकत नाही. आणि जो योग्य मार्ग आहे तो सम्यक मार्गच आहे. म्हणून जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडत नाही, यापैकी सारीपुत्त धनंजयीला विचारतात की तुला कोणता योग्य माणूस वाटतो. तेव्हा धनंजयी सांगतो की मला न्याय आणि सदाचरणाने वागणाराच माणूस हा अधिक चांगला वाटतो. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? सदाचरणामध्ये परिपूर्णता साधता आली पाहिजे. उपासकांनी स्वतः चोरी करू नये किंवा दुसऱ्याकडून चोरी करून घेऊ नये. अब्रह्मचर्य पत्करावे. तसेच न्यायगृहात असत्य बोलू नये. तसेच उपासिकांनी नियमाचे पालन करावे. मद्यपान करू नये. मद्यपान करणारे मूर्ख पाप करत असतात आणि इतर उपासक बांधवांना ते पापास प्रवृत्त करतात. म्हणून जो उपासक असेल त्याने हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, मादक पदार्थाचं सेवन करू नये, व्यभिचार करू नये आणि अवेळी कुग्रास जेवण सेवन करू नये. तर इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत निब्बाणावरील प्रवचने. निब्बाण
म्हणजे काय? एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारात विहार करीत होते, राहत होते. तेथे सारीपुत्त सुद्धा होते. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही उत्तराधिकारी व्हा आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेमुळे मी नेहमी काळजीत असतो. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या खोलीकडे निघून गेले. सारीपुत्त मागे राहिले होते. भिक्खूंनी त्यांना निर्वाणाचा म्हणजेच निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली. तेव्हा सारीपुत्त म्हणाले, भिक्खूंनो, लोभ हा अकुशल धर्म आहे. द्वेष हा अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि हा द्वेष यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग तुम्हाला शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो, ज्ञान देतो. तो आपणास शांती देतो, प्रज्ञा देतो, बुद्धी देतो आणि निब्बाण यांच्या मार्गाने आपल्याला नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो आर्य अष्टांग मार्गापेक्षा वेगळा कोणताही नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. ह्याच मध्यम मार्गाने तुम्ही जा आणि हाच तो मध्यम मार्ग आहे जो तुम्ही पत्कराल आणि याच मार्गावरून तुम्हाला निर्वाणापर्यंत जायचं आहे, निर्वाण प्राप्त करायचं आहे. क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा, आळशीपणा हे सर्व अकुशल कर्म आहेत, अकुशल धर्म आहेत. गर्व, प्रमाद यांचा निराश करण्याचा मार्ग हाच मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी देतो, ज्ञान देतो, शांती देतो, प्रज्ञा देतो आणि आपल्याला निर्वाणापर्यंत बोधी मार्गाकडे नेतो आणि हाच मध्यम मार्ग होय. आर्य अष्टांगिक मार्गाचेच दुसरे नाव हे निर्वाण किंवा निब्बाण हे आहे. त्या महास्तवीर सारीपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले आणि त्यांनी त्यांचा स्वीकार केला. 2. निब्बाणाची मूल तत्वे. एकदा आदरणीय राध स्थवीर हे भगवंताकडे आले आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंतांना त्यांनी प्रश्न केला, भगवान, निब्बाण किंवा निर्वाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे सर्व विकारांपासून तुम्ही मुक्त व्हाल, म्हणजे सर्व विकारांपासून मुक्ती. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश कोणता? उद्देश काय आहे? निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय होय. निब्बाण हेच साध्य आणि निब्बाण हाच उद्देश आहे. एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात वास करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, भिक्खू हो. आणि भिक्खूंनी उत्तर दिले, भगवान. आणि भगवान त्यांना म्हणाले, नीचतेकडे ओढून नेणारी मी तुम्हास शिकवलेली 5 बंधने भिक्खूंनो तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला ते आठवतात का? यावर स्थवीर मालुक्यपुत्त
भगवंतांना म्हणाले, भगवान, ती 5 बंधने मला माहीत आहेत. मालुक्य पुत्ता, ती कोणती ते सांग. भगवंत, मला आठवते की आपण सांगितले होते की सक्काय दिठ्ठी म्हणजे सम्यक दृष्टी हे शरीर मी आहे. विचिकित्सा म्हणजे मानसिक अस्थिरता. शील व्रत पारामास म्हणजे धार्मिक कर्म आणि धार्मिक विधी यावर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, काम राग, इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्ट बुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने आहेत. आणि ही 5 बंधने भगवान मला माहिती आहे असे मालुक्यपुत्त म्हणाले. मालुक्यपुत्ता, कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे का? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नावे ठेवणार नाहीत का? मालुक्यपुत्त पुढे म्हणाले, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी सम्यक दृष्टी शारीरिक जाणीव कशी बरे निर्माण होईल? तरी पण हे खरे आहे की सक्काय दिठ्ठीचा अंकुर त्याच्या ठिकाणी सुप्त अवस्थेमध्ये हा असतोच. मालुक्यपुत्ता, त्याचप्रमाणे आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी विचिकित्सा मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी बरे उद्भवणार? हे खरे आहे की तरी सुद्धा त्या बालकाच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्त अवस्थेमध्ये असतेच. मालुक्यपुत्ता, त्याचप्रमाणे ते अर्भक शीलाविषयी अनभिज्ञ आहे. ते नैतिक आचार कसा बरे करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्म यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी बरे असणार? तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्त अवस्थेमध्ये ही असतेच. मालुक्यपुत्ता, त्या अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती त्याच्यामध्ये सुप्त अवस्थामध्ये असतेच. शेवटी हे मालुक्यपुत्ता, त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणीमात्रासंबंधी आपल्या मनात दुष्टबुद्धी कशी बरे धरणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्त अवस्थेमध्ये असतेच. मालुक्यपुत्ता, ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत का? भगवंतांचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाले, भगवंत, आता वेळ झाली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. धम्मावरील प्रवचने. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का द्यायचे असते? आर्य अष्टांगिक मार्गापैकी
सम्यक दृष्टी ही श्रेष्ठतम तत्व आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्ली आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय. सम्यक दृष्टीचा विकास व्हायला हे आवश्यक आहे की माणसाने त्याच्या जीवनातील प्रत्येक घटनेस ती प्रतित्य समुत्पन्न असल्याची मानावयास पाहिजे. सम्यक दृष्टीचा अर्थच असा आहे की प्रतित्य समुत्पन्न नियमास म्हणजेच कार्यकारण भावांच्या नियमास आपण जाणायला हवे. भिक्खूंनो, ज्यांची दृष्टी संकल्प, वाणी, कर्म, आजीविका, साधना आणि स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत, ज्यांचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि व्यापार ही सर्व काही मिथ्या दृष्टीने ग्रासलेली आहेत, ती कार्य तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व असे का? तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्यामुळे हे असे सर्व काही तिरस्करणीय, दुःखकर आणि हानिकारक आहे. आपले आचरण योग्य असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारू शकते, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यतेची जाणीव असते. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान सुद्धा त्याच्याजवळ असले पाहिजे. हे आनंदा, यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते कार्य शक्य आहे, कोणते कार्य अशक्य आहे हे ज्ञान ज्याला झालेले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू असे आपल्याला म्हणता येईल. 2. मृत्यूनंतरच्या जीवनाची चिंता आपण कशाला करावी? एके समवी स्थविर महाकश्यप आणि स्थविर सारिपुत्त हे वाराणसी जवळच्या इसी पतनमधील मृगदाय वनामध्ये राहत होते. त्यावेळी स्थविर सारिपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अहर्त स्थविर महाकाश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थविर सारिपुत्तांनी महाकाश्यपांना प्रश्न केला, मित्रा काश्यपा, मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे का? तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही या संबंधी भगवंतांनी काहीही सांगितलेले नाही. तर काय तथागत मरणानंतर राहत नाहीत? भगवंतांनी हे देखील अव्याकृत ठेवलेले आहे, म्हणजे याबद्दल काहीही सांगितलेले नाही. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या का? मित्रा, हे सुद्धा भगवंतांनी काहीही सांगितलेले नाही की ते मरणानंतर राहतात किंवा राहत नाही. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणावयाचे का? हे सुद्धा भगवंतांनी सांगितलेले नाही. मित्रा, हे भगवंतांनी का सांगितले नाही? कारण हा प्रश्न
मानवतेच्या हिताची किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. त्या प्रश्नाने आपणाला प्रज्ञा किंवा निर्वाण यापैकी काहीच साध्य होत नाही, साधता येत नाही. म्हणूनच भगवंतांनी या वरील प्रश्नांचे कोणतेही उत्तर दिलेले नाही. ईश्वराची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले, ही अचिरवती नदी पुराने दुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैल तीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले आणि तो ह्या काठावर उभा राहून पलीकडील पैल तीराला उद्देशून बोलू लागला, हे पैल तीरा इकडे ह्या बाजूला ये, हे पैल तीरा इकडे या बाजूला ये. तर हे वसिष्ठा जरा विचार कर, ही अचिरवतीचे पैल तर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, आशा करण्याने, स्तुती करण्याने ते पैल तीर तिकडचा कड, पलीकडील तिकडचा कड त्याच्याजवळ येईल का? नाही येणार. त्याचप्रमाणे हे असे वसिष्ठा, 3 वेदांत पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य खऱ्या ब्राह्मण तत्वाला पावतो, त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट त्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की, हे इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. हे ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. हे ईशान, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. हे प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. तर वसिष्ठा, हे निश्चितच आहे की असे होऊच शकत नाही की आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने, स्तुती करण्याने, आशा करण्याने आपल्या मृत्यूनंतर ब्रह्माबरोबर ते एकरूप होतील. खरोखर हे असे कधीही होणार नाही. ज्याप्रमाणे आपण या तीरावर उभे राहून पलीकडील तीराला, नदीच्या पैल तीराला आपण आवाहन करू की या बाजूने ये, तर तो तिकडचा नदीचा कड आपल्या बाजूने कधीही येणार नाही. तो तीर, पैल तीर आपल्या बाजूने येणार नाही. तसेच आपण ईश्वराला, प्रजापतीला, इंद्राला कितीही आवाहन केले, कितीही स्तुती केली, कितीही प्रार्थना केली, तरी आपण ब्रह्माला एकरूप होऊ शकत नाही किंवा तो आपल्यापर्यंत येणार नाही. 4. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर परिणाम होतो किंवा नाही असा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड, माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे फार वाईट आहे. भगवान, जरी आपण म्हणता की आपण मृत मांस खात नाही, परंतु आपण पक्ष्याच्या मांसाची
निवडक पक्वाने सुद्धा खाता, तर मग तुम्ही मृत मांसाची व्याख्या कशी करता? भगवंत म्हणाले, हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी निर्माण करणे, कपट करणे, व्यभिचार करणे, ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस सेवन करणे म्हणजे मृत मांस भोजन नाही. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वखवख, अपवित्र जीवन, वैर, अविरोधी, ही सर्व काही मृत मांस भोजनेच आहेत. मांस सेवन म्हणजे मृत मांस भोजन नाही. कोणाचीही त्याच्या मागून चुगलखोरी करणे, निंदा करणे, नालस्ती करणे, चोरी करणे, विश्वासघात करणे, अत्यंत अभिमान बाळगणे, गर्व बाळगणे, क्षुद्रता, कृपणता, ही सर्व काही मृत मांस भोजने आहेत. मांस खाणे म्हणजे भोजन, मृत मांस भोजन नव्हे. राग करणे, लुच्चेगिरी करणे, विद्रोह करणे, कपट करणे, द्वेष करणे, फुशारकी मारणे, गर्व करणे, कुसंगती करणे, ही सर्व काही मृत मांस भोजनेच आहेत. मांस सेवन करणे म्हणजे मृत मांस भोजन नव्हे. जीवन हे नीच जीवन जगणे, अफरातफर करणे, फसगत करणे, कुणाची लबाडी करणे, दुष्टपणाने वागणे, दुसऱ्यांची दुष्कृती करणे, ही सर्व काही मृत मांस भोजनेच आहेत. मृत मांस खाणे म्हणजे मृत मांस भोजन नव्हे. हत्येस, चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकामध्ये ओढतात. ती सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मृत मांस खाणे म्हणजे भोजन, मृत मांस भोजन नव्हे. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव आहे, असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला. वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत तो राहू लागला. शिरावर जरा मुकुट वाढवू लागला, शिरोमुंडन करू लागला, वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला, यज्ञयाग करू लागला, पुनर्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला, तीर्थात यज्ञात आहुती बळी देऊ लागला आणि दुसरेही अनेक क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही आपल्या स्वतःच्या कर्माच्या पापापासून मुक्त होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा, आपल्या इंद्रियांवर स्वामित्व मिळवा, आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका, आपल्या इच्छांचे दमन करा, सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो, त्याने काहीही ऐकले, काहीही पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. तो अनासक्त राहिल्यामुळे तो निर्मळच राहतो. भगवंतांची ही उच्च विमोचक सत्य, ज्यात मृत मांस म्हणजे काय याचे निरूपण केले आहे आणि दुःख निरोधाची शिकवण दिली आहे, ती ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे विनम्रपणे अभिवादन करू लागला आणि
भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी तथागतांना भगवंतांना तो विनंती करू लागला. 5. अधोगतीची कारणे. दुष्कर्मे असतात, अन्न नव्हे. आमगंध नावाचा एक ब्राह्मण तपस्वी हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहत असे. तो त्यांचे शिष्य मत्स्य मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थांच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्या सगळ्यांचे आदरातिथ्य करीत असत. एकदा भगवंतांनी आपल्या भिक्खू संघासहित त्या गावाला भेट दिली. भगवंतांचे धम्म निरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी ब्राह्मण आमगंध आणि त्यांचे शिष्यगण प्रतिवर्षीप्रमाणे त्या गावामध्ये आले. परंतु ग्रामवास्यांनी त्यांच्या स्वागतासंबंधी फारसा उत्साह म्हणजे दरवर्षी दाखवतात तसा उत्साह काही दाखवला नाही. भगवंत मत्स्य मांसाचे सेवनाचा निषेध करीत नाही हे ऐकून ते सर्व ब्राह्मण खिन्न झाले. या गोष्टीचे खरे आणि खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते. तेथे त्यांच्याकडे जाऊन तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, जे बाजारी चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे हे सुमार्गाने मिळवून त्यांचे सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाही. परंतु तुम्ही तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले, माल मसाला लावलेले, स्वादिष्ट उत्कृष्ट असे अन्न खाता. जो कोणी तांदळाचे बनवलेले असले उत्तम पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्यांच्या मांसासोबत उत्तम तांदळाचे अन्न खाताना तुमच्यावर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे तुम्ही कसे बरे म्हणता? मी तुम्हाला विचारतो, याचा अर्थ काय? ज्याला तुम्ही आमगंध म्हणता ते आहे तरी काय? भगवंतांनी त्याला उत्तर दिले, त्या ब्राह्मणाला उत्तर दिले, ब्राह्मणा, जीवहंसा करणे, तोडणे, मारणे, बांधणे, चौर्यकर्म करणे, असत्य भाषण करणे, अफरातफर करणे, फसवणूक करणे, मिथ्या गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिचार ही सर्व आमगंध होत. मांस भक्षण करणे, मांस सेवन करणे हे आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात इंद्रियांच्या संयम रहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी मनाचे असतात, ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. कोणतेही प्राण्यांचे मांस सेवनाने आमगंधाचा दोष त्या पुरुषाला लागत नाही. या जगात जे काही उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दयी, अतिशय अहंकारी, अनुदार असतात आणि दुसऱ्यांना ते कोणतेही दान देत नाहीत,
ते लोक आमगंध दोषाने युक्त असतात. मृत मांस सेवनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हठवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारके मारणे, आत्यंतिक अहंकार करणे, पापी मनुष्याची संगत करणे, त्यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो. मृत मांस सेवनाने तो जडत नाही. ज्यांचे शील वाईट आहे, जे कर्ज घेतलेले देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणाने वागतात, अशी दुष्कृत्य करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त असतात. मृत मांस सेवनाने आमगंध दोष हा लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून घेतात, त्यांना दुःख देण्यात सदैव सिद्ध असतात, जे अनीतिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंधयुक्त होतात. मृत मांस सेवनाने आमगंधाचा दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यांवर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते आमगंधी होतात. मांस सेवन करण्याने आमगंधाचा दोष लागत नाही. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्मार्चन, मृगा जिन, परिधान, अहित अग्नी, व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमर पदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य कधीही शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत, जो त्या सर्व इंद्रियांवर संयम करतो, संयम ठेवतो, जो धर्म निरत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःखाचा निरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी तो जात नाही, कशा संबंधीही तो आसक्ती बाळगत नाही. आमगंध दोष दुष्कृत्याचा मुळे जळत असतो. पाप त्याला दुष्कृत्यामुळे लागत असते. मत्स्य सेवनाने त्याला पाप लागत नाही. 6 देह प्रक्षालन पुरेसे नाही. हा भाग आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. आजचे प्रश्न: निब्बाण म्हणजे काय? निब्बाणाचे दुसरे नाव कोणते? निब्बाण म्हणजे निब्बाणाचा उद्देश कोणता? मालुक्य पुत्र याला भगवान बुद्धांनी कोणती 5 बंधने मनुष्याला आहेत हे सांगितले. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का द्यावे? स्थविर महाकाश्यप यांनी सारिपुत्ताला श्रेष्ठ किंवा निब्बाणाचे महत्त्व कशा प्रकारे सांगितले? भगवंतांनी वसिष्ठाला
कशाचे उदाहरण दिले? ईश्वर आपल्यापर्यंत का येऊ शकणार नाही? कोणतेही आवाहन आणि कोणतेही कर्मकांड किंवा विधी केल्या तरी आपल्यापर्यंत ईश्वर का येऊ शकणार नाही? पवित्र जीवन कशा प्रकारे जगता येते? माणसाने कोणते अन्न सेवन केल्यास त्याचा परिणाम त्याला होतो का? म्हणजे मृत मांस सेवन केल्याने काही पाप लागते का? किंवा माणसाची दुष्कर्मे ही त्याला, त्याच्या पापाला, त्याच्या दुःखाला कारणीभूत असतात, अन्न कारणीभूत नसते. हे स्पष्ट करून सांगा. आजचे प्रश्न एवढेच. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.